Good morning, guys. Welcome back to UPSC समर्पण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम. आज आपण एक इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन बघणार आहे. डिस्कस द कॉन्सेप्ट्स ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड अँड इट्स पोटेन्शियल बेनिफिट फॉर इंडिया. ओके, एक सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जो आहे तो अराउंड 150 वर्ड्स. ओके, 10 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला हा सांगता येईल. क्वेश्चनला पहिल्यांदा डिकोड करून घेऊयात. इथं क्वेश्चन मध्ये फर्स्ट थिंग दे आस्क अबाउट डेमोग्राफिक डिव्हिडंड. ओके, what is demographic dividend, right? Second thing, what are the benefits for India? ठीक आहे. लोकसचा विचार केला. डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकस आहे. फोकस मध्ये याची डेफिनेशन आपल्याला लिहायचे आणि सोबतच याचे बेनिफिट्स आपल्याला लिहायचे आहे. हा क्वेश्चन का विचारला होता याच बॅकग्राऊंड समजून घ्या. रिसेंटली वर्ल्ड बँकेने एक रिपोर्ट जो आहे तो इश्यू केलेला आहे. या रिपोर्टमध्ये साऊथ एशियामधील डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे हा प्रॉपरली रीप होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्यामध्ये साऊथ एशियामध्ये भारत पण येणार आहे. ठीक आहे. सो त्याला धरून हा क्वेश्चन आपण विचारलाय. साहजिक आहे, इंट्रोडक्शन मध्ये या रिपोर्टचा उल्लेख जर तुम्हाला करता आला तर एक चांगलं इम्प्रेशन आपलं आन्सर मध्ये पडू शकतं. राईट. मग आता आन्सर कडे जाऊयात. आन्सर मध्ये इंट्रोडक्शन मध्ये इथं हा एक दुसरा पॅटर्न जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. राईट. डेमोग्राफिक डिव्हिडंडची डेफिनेशन जी आहे ती तिथं लिहिता येऊ शकते. द डेमोग्राफिक डिव्हिडंड रेफर्स टू इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल दॅट अराइजेस फ्रॉम शिफ्ट्स इन पॉप्युलेशन्स एज स्ट्रक्चर. ठीक आहे. पर्टिक्युलरली व्हेन द वर्किंग एज पॉप्युलेशन 15 to 64 years आउटनंबर्स द डिपेंडंट्स. ओके, सो सिंपल डेफिनेशन आहे. या ग्रुपमध्ये लोक वाढल्यामुळं आपलं इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल वाढतं, प्रोडक्टिव्हिटी वाढते. बरोबर. म्हातारा व्यक्ती बघा, एखादा तरुण व्यक्ती बघा, काम तरुण व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग ज्या वेळेस तरुणांची संख्या आउटनंबर करते बाकीच्या चिल्ड्रन आणि एल्डरलीजला, त्या केसमध्ये आपली इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हटलं जातं. ओके, सो प्लेन सिंपल डेफिनेशन आपण इथं मेन्शन केलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये. याला जोडूनच तुम्ही रिपोर्टचा उल्लेख सुद्धा इथे करू शकता. वर्ल्ड बँकेचा जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडची चर्चा केली असे आपल्याला तिथं सांगता येईल. बॉडीमध्ये बेनिफिट्स आपल्याला बघायचे. फॉर इंडिया डेमोग्राफिक शिफ्ट रिप्रेझेंट्स अ सिग्निफिकंट अपॉर्च्युनिटीज फॉर इन्हान्स्ड प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमिक एक्सपान्शन. मग याच्यामध्ये पहिलं बेनिफिट जे आहे ते इन्क्रीज्ड लेबर फोर्स आपल्याला सांगता येते. लेबर फोर्स वाढते, त्याच्यामुळं लोकांकडे पगारी येणार आहेत. हायर सेव्हिंग रेट जे आहेत ते आपल्याला तिथं दिसून येणार आहेत. हायर सेव्हिंग रेट असल्यामुळं इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला वाढणार आहेत. ठीक आहे. एक अल्टरनेटिव्ह पॅटर्न तुमच्या समोर आज घेऊन आलोय. याच्या आधी पॉईंट फॉर्मॅटमध्ये बघितलं होतं आपण. इथं थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहिता येतं. ओके, सो एका आर्ग्युमेंटमध्ये मी 3 पॉइंट्स मेन्शन केले. लेबर फोर्स वाढते, उत्पन्न वाढते, हायर इन्कम्स, आणि दॅट अल्टिमेटली फ्युएल्स द हायर इन्व्हेस्टमेंट. ओके, सो या 3 बेनिफिट्स आपल्याला दिसतात. सोबतच एक्सपान्शन ऑफ मिडल क्लासेस थ्रू इन्क्रीज्ड कन्झम्पशन सुद्धा वाढते. आणि यामुळे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी आहे ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढत असताना आपल्याला दिसणार आहे. ऍडिशनली असं दिसून आलेलं आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंडमुळे फिमेल लेबर फॉर पार्टिसिपेशन जे आहे ते सुद्धा वाढतं. इथे एक आकडा पण दिलाय, पोटेन्शियली अप टू 27 by 2025. ठीक आहे. आणि हे कुठून दिसतंय? जस्टिफिकेशन दिलेलं आहे. हिस्टॉरिकल प्रेसिडेंट्स सच एज इकॉनॉमिक बूम्स इन ईस्ट एशिया हायलाइट द ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोटेन्शियल ऑफ हार्नेसिंग द डेमोग्राफिक डिव्हिडंड. ठीक आहे. कळतंय काय चालू आहे ते? सिंपल आहे. बेनिफिट मी सांगितले 1, 2, 3, 4, 5. फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन वाढलंय. सेकंड थिंग, लेबर फोर्सचा शेअर जो आहे तो वाढलाय. इन्क्रीज्ड इन्कम्स मला सांगता येत आहेत. इन्क्रीज इन्कममुळे सेव्हिंग रेट जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज तिथं वाढत आहेत, आणि कन्झम्पशन सुद्धा वाढत आहे. बरोबर. सो 6 बेनिफिट्स मी 2 आर्ग्युमेंट्स मध्ये मांडले. आणि हे कुठं झालं, जस्टिफिकेशन मी इथं दिलंय, हे आपल्याला ईस्ट एशियामध्ये ऑब्झर्व करता येतं. हिस्टॉरिकली तिथं झालेलं आहे. भारत त्या लेवलला जाऊन सध्या पोहोचलेला आहे. सो साहजिक आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बेनिफिट्स होऊ शकतात. मग आता कन्क्लुजन कडे येऊयात. हवेवर रिअलाइजिंग दीज बेनिफिट रिक्वायर ऍड्रेसिंग चॅलेंजेस लाईक जॉब क्रिएशन, स्किल डेव्हलपमेंट, हेल्थ केअर इम्प्रुव्हमेंट्स टू फुल्ली कॅपिटलाइज ऑन दिस डेमोग्राफिक अपॉर्च्युनिटी. सो इश्यू पण मी सांगतोय, क्वेश्चन मध्ये नाही विचारला. राईट. सो मी या इश्यूजला प्रॉम्प्टली कन्क्लुजन मध्ये प्लेस केले. ठीक आहे. सो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर माझं तयार होतं. सो प्रेझेंट कॉन्टेक्स्ट मध्ये इंट्रोडक्शन मध्ये मी इंट्रोड्यूस केलं
क्वेश्चन जो आहे, बेनिफिट जे आहेत ते मी बॉडीमध्ये टाकलेले आहेत आणि इश्यूज जे आहेत मी कन्क्लुजन मध्ये टाकतोय की हे सगळं करायचं असेल तर मला 1, 2, 3, 4 गोष्टींवर काम करावं लागेल. कोणकोणत्या गोष्टी? स्किल डेव्हलपमेंट आहे, जॉब क्रिएशन आहे, त्याच्यानंतर हेल्थ केअर इम्प्रुव्हमेंट्स मला इथं कराव्या लागतील. ठीक आहे, आय गेस सगळ्यांना क्वेश्चन समजला असेल. या गुड नोटवर आजचं सेशन इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.